नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण चमचमीत चवीची खानदेशी मसाला खिचडी कशी करायची ते बघणार आहोत. करायला फार सोपी आहे आणि ही खिचडी करण्यासाठी वेळही फार कमी लागतो. तर लगेच आपण रेसिपी सुरू करूयात आणि त्यासाठीचं साहित्य बघून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर आपण डाळ आणि तांदूळाचं प्रमाण बघणार आहोत. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तांदूळ मी नेहमीचा जो आपण भातासाठी वापरतो तोच घेतलेला आहे आणि डाळ मात्र आपल्याला तुरीचीच घ्यायची आहे, कारण खानदेशी खिचडी म्हटली ना की डाळ ही तुरीचीच असायला हवी. इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे, पण तुम्हाला जर जाड तांदूळ वापरायचा असेल तर तोही वापरला तरी देखील चालेल. आणि खिचडीसाठी आपण तुरीची डाळ घालतोय ना, त्यामुळे ती थोड्या वेळासाठी आपल्याला भिजवून ठेवायची आहे. तांदूळ मात्र ऐन वेळेस आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आता आपण साहित्य बघून घेऊयात. की इथे मी मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टमाटाही बारीक चिरून घेतलेला आहे. टमाटा ऑप्शनल आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आल्याचा तुकडा, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, शेंगदाणे आवर्जून घालायचेच आहेत कारण खिचडी खानदेशी आहे. एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे खानदेशी खिचडी घातले जात नाही, पण सीझन असला तर घातले जातात. तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घातले तर चालेल, नाही घातले तरी देखील चालणार आहे. तर हे साहित्य आणि सोबतच आपलं जे कोरडे मसाले आहेत ते आपण फोडणी देतेवेळी बघणारच आहोत. तर आता आपण खिचडी करायला सुरुवात करूयात आणि ही खिचडी आपण कुकरमध्ये करून घेणार आहोत. तर इथे मी गॅसवर कुकर तापत ठेवलेला आहे आणि त्यात आता मी 2.5 पळी तेल घालून घेणार आहे. तर खानदेशी खिचडी म्हटली ना की तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. 2.5 पळी तेल घातलं की आणि तेल छान तापलं की आपण त्यात घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालणार आहोत आणि लगेचच आपल्याला यात शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे घातल्यावर ना गॅसची फ्लेम थोडी कमी करायची, कारण आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस तळलेले हवे आहेत ना, म्हणून गॅसची फ्लेम थोडी कमी करायची. शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत परतून झाले की लगेच आपण त्यात कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. ती देखील छानशी आपल्याला परतून घ्यायची, म्हणजे छान अशी थोडीशी तडकू द्यायची आहेत. लगेच आपण त्यात कांदा घालूयात आणि कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा नाही आहे, हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरी देखील चालणार आहे. तर कांदा परतून घेऊयात आणि सोबतच त्यात आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून कांदा हा लवकर मऊ होईल. तर अगदी थोडंसं इथे मीठ घालून घेऊयात आणि मीठ घातल्यानंतरही कांदा पुन्हा एकदा परतून घेऊयात. ही खिचडी ना खूप चविष्ट लागते आणि विशेष म्हणजे कमी वेळात बनवून तयार होते. तर आता मीठ घालून देखील कांदा पुन्हा परतून घेतलेला आहे. आता त्यात आपण आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत. पेस्ट म्हणजे मी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. शक्यतो ठेचून घाला आणि ताजं घातलं ना की खिचडीला चव अगदी भारी येते. तर आता हे देखील परतून झालेलं आहे. तर आता आपण लगेचच टमाटा घालून घेणार आहोत. आता खानदेशात बऱ्याच ठिकाणी खिचडीमध्ये टमाटा घातला जात नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात, नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल, कारण खानदेशात जरी म्हटलं ना तरी थोड्याफार वेगवेगळ्या फरकाने खिचडीही केली जाते. आता आपण यात बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहोत. त्याचबरोबर येथे वाटाणे घालून घेणार आहोत. आता वाटाणे घालणंही पूर्णपणे ऑप्शनल आहे. अवेलेबल असतील तर घाला, नाही घातलेत फक्त बटाटा घातलं तरी देखील चालणार आहे. आता हे सगळं साहित्य आपण पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि टमाटा आपल्याला खूप जास्त मऊ असा होऊन द्यायचा नाही आहे. आता आपण यात जे कोरडे मसाले आहेत ना ते घालून घेऊयात. तर सुरुवातीलाच हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे. जर खानदेशी खिचडी म्हटली ना की थोडी ती झणझणीत असायला हवी, म्हणून 1.5 चमचा लाल तिखट घालते आहे. 1 चमचा धणे जिरे पूड घालूयात आणि 1 चमचा गरम मसाला घालूयात. अगदी बेसिक मसाले आहेत, रोजच्याच वापरातले. तर आता हे सगळे मसाले आपण छानसे परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अजूनही मीडियमच ठेवायची आहे आपल्याला. आणि हे सगळे मसाले छान मिसळले ना, तुम्ही याचा रंग बघू शकता. आत्ताच रंग एवढा छान सुरेख दिसतो आहे ना. यात लगेच आपण जी तुरीची डाळ मगाशी भिजत घातली होती ती घालून घ्यायची आहे. आणि तांदूळ हे भिजत ठेवायचे नाही आहेत, ते ऐन वेळेस आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर आता आपण लगेचच धुवून घेतलेले तांदूळ देखील यात घालून घेणार आहोत आणि हे सगळं घालून देखील आपल्याला छानसं परतवून घ्यायचं आहे. कारण
तांदूळ घातल्या लगेच यात पाणी घालायचं नाही आहे. एक 3 ते 4 मिनिटभर आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे, कारण तेलाचं आहे ना छान कोटिंग तांदूळ आणि डाळीवर होतं आणि त्यामुळे खिचडी ना मऊसूत पण तरीही हलकीशी मोकळी होते आणि त्यामुळे ना जाम भारी लागते. तर आता आपण डाळ तांदूळी छानसे परतून घेतलेले आहेत. यावर कोथिंबीर घालूयात. अजूनही आपण मीठ घातलेलं नाही हं. तर कोथिंबीर घालून आपण परतून घ्यायचं आहे. आणि एकीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. तर डाळ आणि तांदूळ मिळून 1.5 वाटी झालेलं. तर यात आपण त्याच्या दुप्पट म्हणजेच 3 वाटी पाणी घालून घेणार आहोत. तर पाणी शक्यतोवर गरमच घालायचं आहे. तर पाण्याचं जरी प्रमाण दिलेलं असलं तरी सगळंच पाणी एका वेळी घालायचं नाही आहे. तर थोडं पाणी घालून आपण तळापासून पुन्हा सगळं डाळ तांदूळ हे हलवून घ्यायचे आहेत, कारण बऱ्याच वेळा तळाला तांदूळ हे चिकटून बसतात आणि उरलेलं पाणी सगळं आपण घालून घेणार आहोत. पाण्याचं जरी प्रमाण दिलेलं असलं तरीही तुम्ही कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरताय, म्हणजे तांदूळ जर जुना असेल तर पाणी थोडं जास्त लागू शकतं. यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि आपण कांदा परततेवेळी देखील मीठ घातलं होतं, हे लक्षात ठेवूनच आपण मीठ घालून घ्यायचं आहे. उरलेली कोथिंबीर देखील मी इथे घालून घेतलेली आहे आणि आता पुन्हा आपण ते छानसं ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता आपण थोडी मोठी केली तरीही चालेल. हलकीशी उकळ आली ना, अगदी हलकी उकळ आली की मग आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात. तर इथे हलकीशी उकळ आलेली आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरच्या इथे 3 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि तिघही शिट्ट्या मी मध्यम आचेवर करून घेणार आहे. तुम्हाला हवंच तर पहिली शिट्टी ही थोड्या मोठ्या आचेवर आणि नंतरच्या 2 शिट्ट्या कमी आचेवर करून घेतल्या तरी देखील चालेल. तर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ देखील पूर्णपणे निघालेली आहे. तर आपण बघूयात खिचडी कशी झाली ते. तर बघा, खिचडी अगदी मस्त झाली आणि खिचडीचा सुगंध आहे ना घरभर पसरलेला आहे. आपण लगेच सर्व करायला घेऊयात. तर तयार आहे चमचमीत आणि झणझणीत अशी खानदेशी खिचडी. करायला फार सोपी आहे, चवीला जाम भारी लागते आणि सोबतच जर कढी असेल तर आहा काय कॉम्बिनेशन लागतं खिचडीचं. कांद्याची फोड असेलच तर लोणचं पापड अगदी मस्त बेत जमतो. तुम्हाला मी खिचडीचं टेक्स्चर दाखवते. बघा, खिचडी छान अशी मोकळी झालेली आहे पण तरीसुद्धा छान मऊसूत झालेली, म्हणजे आपण घातलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. तर तुम्हीही नक्कीच या प्रकारे खानदेशी खिचडी करून बघा. हा व्हिडिओ तुम्ही खानदेशातून बघत असाल तर तसं कमेंट्समध्ये जरूर कळवा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.